हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे सकाळ सकाळ पिल्लूला रेडी केलेली, कारण का आम्हाला जायचं होतं खाली, पण तो प्लॅन काय फसला कारण का खूप सारा पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे मग जायचं थोडंसं टाळलं. म्हटलं नंतर जाऊया, पिल्लूला थोडीशी एक नॅप देऊया आणि मग जाऊया. तोपर्यंत मी माझं जेवण वगैरे आवरून घेईल, म्हणजे करून घेईल. त्याच्यानंतर मग बाकीची जी कामं आहेत ती करून घेईल आणि नंतर मग डिसाईड केलं की दुपारून जाऊया लंच वगैरे करून. सो ते झाल्यानंतर मग पिल्लूला पहिलं झोपवून घेतलं. तिला झोपवून घेतल्यानंतर मी आता करते दालबट्टी करते. खानदेशमधली ही रेसिपी आहे आणि मी पहिल्यांदा करते. आईने हे पीठ आणून दिलेलं मला भरपूर दिवस झाले, पण असं करायचा काही बेत बनला नव्हता. पण आता ठरवलं की करूया आणि झालं असं की मी पहिल्यांदा बनवते आणि आई आज नव्हत्या घरी. सो मला बाबांनी रेसिपी सांगितली कशी काय करायची. सो बाबांनी सांगितली त्याप्रमाणे मी करते. सो काही कमी जास्त असेल, जे ज्यांना माहिती असेल की याच्यात काय टाकतात काही नाही टाकतात. सो ही बाबांची रेसिपी आहे आणि बाबांना माहिती आहे तेवढं त्यांनी मला सांगितलं आहे. सो ते पीठ असतं ते सगळं मिक्स डाळीचं का कसलं तरी असतं, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही आहे कसलं आहे ते पीठ. आणि त्याच्यामध्ये ओवा टाकला आणि मीठ टाकलं आणि 2-3 चम्मच दही टाकलं मी, बस. बाकी काही ॲड केलं नाही आहे. नंतर मग मी आईना फोन करून विचारलं की नक्की याच्यात काय काय टाकतात, कसं करतात. तर आईने मला 3-4 गोष्टी सांगितल्यात. आता त्या मी गोष्टी नेक्स्ट कधीतरी मी बनवेल ना सेकंड टाईम, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की आईंनी मला काय काय सांगितलं. सो हे मला बाबांनी सांगितलं, त्याप्रमाणे मी करत होती आणि माझ्यासाठी फर्स्ट टाईम रेसिपी होती. खाल्लेले मी 2दा-3दा, पण मी स्वतःहून करायसाठी पहिल्यांदा होती. आणि मेन म्हणजे हे माझ्या साईडला म्हणजे कोकणा साईडला बनत नाही, खानदेशातच बनतं. आणि सो मी हे पहिल्यांदा करते आणि इझी आहे, एवढं पण काय हार्ड नाही आहे. आणि पीठ पण अगदी इझिली मळून जातं आणि थोडंसं हे पीठ आहे ना चरचरीत बोलू शकता तुम्ही, तसं असतं. सो त्याला एकदम बारीक नाही दळत, थोडंसं जाडसर असतं. सो मळायला एकदम इझी होतं आणि हाताला वगैरे चिटकत नव्हतं. सो आता मी पटकन मळून घेते आणि याच्यासोबत ना डाळ करतात, म्हणजे वरण करतात. सो ते पण करायचं होतं. आणि पिल्लूला मी डाळ भात केलेला आणि तिला पण थोडंसं ह्यातलं भरवेल, कारण का डाळ असते, डाळ केले त्याच्यात मी मिरची सहसा कमीच टाकते. त्याच्यामुळे ठीक आहे, तिला पण थोडीशी वेगळी टेस्ट, त्याच्यामुळे पिल्लूला पण मी हे भरवेल. सो आता हे पीठ पटकन मळून घेते, अगदी थोड्याशा पाण्यामध्ये पटकन मळून जातं. आणि आम्ही दोघं होतं त्याच्यामुळे मला फक्त थोडंसंच करायचं होतं, फक्त दुपारच्या जेवणासाठी करायचं होतं हे. आणि संध्याकाळसाठी फक्त डाळ भात आणि दीपकला चपाती भाजी होती. त्याच्यामुळे मी म्हटलं आता दुपारपुरती आपण काहीतरी नवीन करूया आणि थोडंसं हलकं करूया, कारण का मला थोडं बरं नव्हतं आणि पोट खराब झाल्यामुळे ना मग असं हलकं काहीतरी खावंसं वाटत होतं. सो ही रेसिपी मला एकदम इझी वाटली आणि पीठ ऑलरेडी आहे घरी आणि भरपूर दिवस हे पीठ ठेवलं ना की त्याला आळ्या लागतात. त्याच्यामुळे म्हटलं आहे ते पटकन संपवावं लागेल, नाही तर एवढं आईनी मेहनत करून आणले ती वेस्ट जाईल त्यांची. त्याच्यामुळे आता हा जो मेनू आहे ना तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा ना एकदा दिसूनच जाईल तुम्हाला, कारण का पीठ आहे ते मला कसं ना कसं संपवायचं आहे, कारण का खूप सारं पीठ दिलं आहे. आणि कसं होतं, मी आहे ना जेवण आहे ना 2 टाईमचं एकदाच बनवते. त्याच्यामुळे हा जर मेनू बनला ना मग टिफिनला दीपकला न्यायला थोडंसं हे होतं. चपाती भाजी असली की त्याचं पोट भरतं, ह्याच्याने एवढं पोट भरत नाही. त्याच्यामुळे सो हे दुपारच्या जेवणाला वगैरे असं कधीतरी ठीक आहे, किंवा आयदर दीपकला सॅटर्डे संडे सुट्टी असते तेव्हा मी बनवलं तर ठीक आहे. त्याचे अशा प्रकारे गोळे केले ना की आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायचे. मी फक्त 4च करणार आहे, आम्हाला चौघांसाठी बस झाला. आणि मी काय जास्त खाणार नव्हती, कारण का मला नको हवे होते की त्याचा त्रास होईल मला. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दे, थोडंसंच करते. आणि आता पटकन बाकीची जी कामं आहेत ती आवरून घेते. डाळ पण फोडणीला द्यायचे, ते पण पटपट करून घेते आता.
तर मी इथे ना आता मला रवा डोसा करत होती. सो दोघं जण झोपलेली, मला खूप भूक लागलेली कारण का तब्येत ठीक वाटत नव्हती आणि रात्री पण एवढं खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे खूप भूक लागली. त्यामुळे इन्स्टंट असा रवा डोसा केला. रवा घेतला, त्याच्यामध्ये दही टाकलं आणि थोडा वेळ ते मुरू दिला आणि त्याच्यामध्ये नंतर शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट एवढंच टाकलं. त्याला नीट मिक्स केलं आणि परत त्याला 10 मिनिट्स ठेवलं रेस्ट व्हायला. आणि नंतर आपण जसे उत्तप्पा किंवा डोसा करतो तसं स्प्रेड केलं. थोडंसं जी कन्सिस्टन्सी असते ती पातळ पण करू शकता, घट्ट पण करू शकता. सो मी असं थोडंसं उत्तप्पासारखं केलं आणि आहे ते असं रेडी झालं आहे. आता ते खाऊन घेईल, त्याच्यानंतर मग मी बाकीचे काम आहे ते आवरायला घेईल. आणि हे जे मी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवलेलं स्टीम करायला, जे की भट्टी काय बोलतात ते, सो अशा प्रकारे रेडी झाले. आता त्याला मी 4 पीसेसमध्ये कट करून घेईल आणि मी अगदी छोटीशी म्हणजे छोटासाच गोल घेतला, जास्त काही मोठे वगैरे केले नाही, असे नॉर्मलच केले कारण फक्त खाणारे दोघंच आणि पिल्लूला फक्त टेस्टिंगला देणार होती बस. सो आता हे कट वगैरे करेल आणि ह्याला तेलामध्ये थोडंसं तळून घेणार गोल्डन कलर होईपर्यंत. सो ते कट करून झाल्यानंतर मला आता डाळ करायची होती, म्हणजे वरण. सो आपण नॉर्मल करतो तशीच करणार आहे. मी फक्त तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून घेते आणि विदाऊट मिरची करते कारण का पिल्लूला मी भात केलं आहे, सो तिला डाळ लागेल, त्याच्यामुळे मग मी वेगळं काय करत बसले नाही, जे आहे तेच. कारण का मला पण तिखट खायचं नव्हतं, पोट खराब झालेलं त्याच्यामुळे. सो सगळं अगदी हलकं असं जेवण आज होतं. पिल्लूला डाळ राईस भरवणार होते आणि आम्हाला जी भट्टी केलेली तेच बस, बाकी काही केलं नव्हतं. सो आता ते झाल्यानंतर वरण उकळेपर्यंत म्हणजे बॉईल होईपर्यंत हे तळून होईल, त्याच्यामुळे पहिलं वरण करून घेतलं आणि आता ह्यांना गोल्डन फ्राय अगदी होईपर्यंत तळून घेईल आणि मग रेडी टू ईट. तर त्याच्यानंतर तुम्हाला मी बोललेली की सकाळी आम्हाला जाताना आलं खाली कारण का पिल्लूला झोप आलेली आणि पाऊस येत होता त्याच्यामुळे. सो दुपारी आम्ही निघालो परत डॉक्टरकडे कारण का पोट दुखायचं थांबतच नव्हतं मला. सो आज काही करून जायचं होतं कारण का दीपकला ऑफिसला जायचं असतं संध्याकाळी आणि मग संध्याकाळी अजूनच पोट दुखतं, त्याच्यामुळे म्हटलं दुपारी जाऊन येऊ. आणि तिथून आल्यानंतर मग सगळी कामं वगैरे आवरली आणि मध्ये काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही. आणि मी तुम्हाला एक फनी मोमेंट दाखवते. मी भेंडी कापत होती तर पिल्लूला ही टोपली दिसली, तर ती टोपली बघा ती तोंडाला लावते आणि त्याच्यातून TV बघते कारण का ते छोटे छोटे होल्स आहेत ना, त्याच्यामधून तिला TV दिसतेच. सो अशी टोपली तोंडाला लावले तिने आणि मस्तपैकी एन्जॉय करते TV. पिल्लू तोंड अडकून जाईल त्याच्यात. त्याच्यानंतर पिल्लूला मग मी डॉग शो लावून दिलेला. मला बाकीची कामं आवरायची होती, जसे की भेंडी कापलेली, भांडी धुवायची होती, पिल्लूला जेवण पण बनवायचं होतं, कुकीला पण द्यायचं होतं, अशी भरपूर छोटी छोटी कामं राहिलेली. सो तिला डॉग शो लावून दिलेला आणि डॉग शो तिला इतका आवडतो ना की ती लहानपणापासून तेच बघते आणि तुम्हाला तर कळत असेल तिचं नाचणं ह्याच्यावरून की तिला किती आवडतं. लिटरली ती ओरडते तेव्हा तिच्या तोंडातून आवाज पण येत नाही, एवढा तिला आनंद होतो. सो ते झाल्यानंतर मग मी तिला आज भरवणार होती नाचणीचं होममेड सॅलेक्स कारण का माझ्याकडे करायला एवढी कॅपॅसिटी नव्हती कारण का पोटातनं अगदी 10-20 मिनिट्सने असं पेन होत होतं खूप. त्याच्यामुळे जे रेडी टू ईट आहे तेच करणार होती, पण मग म्हटलं दुपारी तिला डाळ भात याच्यासाठीच भरवला कारण का दीपक घरी असतो, त्याच्यामुळे म्हटलं होऊन जाईल. आणि तिला होममेड सॅलेक्स खूप आवडतं, त्याच्यामुळे ती नाटक पण नाही करणार, खाताना अगदी आवडीने करेल. त्याच्यामुळे मग मी तिला होममेड सॅलेक्स भरवलं आणि तिला असा छोटासा पसारा काढून दिला जेणेकरून जे तिला खूप आवडतं, हे टॉयज आहेत ना ते खूप आवडतात, पझल तुम्ही बोलू शकता ते, त्याच्याने खेळत होती. नंतर मग मी तिला होममेड सॅलेक्स केलं आणि हे मी घरीच बनवून ठेवते, अगदी 2 आठवडे मला जातं हे चांगलं आणि मिक्स डाळचं आहे हे. सो आता हे तिला मी भरवेल, त्याच्यानंतर मग ती थोडंफार खेळेल आणि मग नंतर झोपेल. ऑलमोस्ट ती 12-1-2च्या अशा दरम्याने खेळते. आणि मी आता भांडी धुवत होते, त्याच्यामुळे मग किचनमध्ये असल्याने मग तिने यांना ट्रायपॉड आण, हे आण ते आण, म्हणजे किचनमध्ये जी वस्तू दिसेल ना ती घेऊन येते, ती तिला हाताला भेटेल ती. आणि ट्रायपॉड दिसला ना की ट्रायपॉडजवळ चांगली खेळते. सो आज एवढं काय मला शूट करायला जमलं नाही, जेवढं केलं तेवढंच कारण का तब्येत थोडी ठीक नसल्या कारणाने मला जास्त काही शूट करता आलं नाही. सो चला, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल,
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.